आमदार योगेश कदम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्राला काही बोलू नका, मिसिंग लिंक वरून काही बोलायचं असेल तर मला बोला असं त्यांनी म्हटलं. काय नाही, मला वाटतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. एक न होणारा प्रोजेक्ट, एक इम्पॉसिबल प्रोजेक्ट करून दाखवला. आणि काँग्रेसने नाकारलेला प्रोजेक्ट, काँग्रेसने थोड्या तांत्रिक अडचणी होत्या म्हणून त्याने तो प्रोजेक्ट नाकारला. तसं सीएम साहेबांनी काल सांगितलं, कोकण रेल्वेच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीचा रिपोर्ट होता. पण आज कोकण रेल्वे नसते तर कोकणवासियांचा विकास करायचा झाला नसता. म्हणून मला वाटतं हा देखील प्रोजेक्ट ऐतिहासिक प्रोजेक्ट आहे, महत्वाचा प्रोजेक्ट आहे. आणि त्या अनुषंगाने जे काही सीएम साहेबांनी काल भाषण केलं, आणि मला वाटतं सीएम साहेब एक बोललेलं राजकारणी आहे आणि त्याही पेक्षा जास्त इथे उत्कृष्ट संसदपटू आहे. कुठलीही असभ्य भाषा न वापरता, कुठलीही असंसदीय भाषा न वापरता साहेबांनी काल तिथे भाषण केलं आणि मला वाटतं ते योग्यच होतं. पण आक्रमकता तर प्रत्येक नेत्यामध्ये असतेच ना, आणि ती या निमित्ताने जी काही इथे म्हणजे त्या विषयाच्या निमित्ताने जे काही सीएम साहेबांनी सांगितलं आणि ते सगळं सत्य होतं. सर, मिसिंग लिंक प्रकल्प महायुतीसाठी माइलस्टोन आहे, मात्र त्याचा खर्च चंद्रयान 3 पेक्षा जास्त झालेला आहे, 12 पटीने वाढलेला आहे. जवळपास 615 कोटी हा चंद्रयानचा खर्च आहे, मात्र 7181 हा खर्च मिसिंग लिंकसाठी. मला वाटतं हे जे लॉजिक लावतात ना, चंद्रयानची कम्पेअर करणं, आणि बघा शेवटी आज समृद्धी महामार्ग असेल किंवा मुंबई पुणे हायवे त्यावेळेला वंदने बाळासाहेबांनी आणि गडकरी साहेबांनी केला. मग त्यावेळेची कॉस्ट काय होती, आपण ती पण तुम्ही काढणार आहात का? मला वाटतं विकास काय असतो ना यांना माहिती नाही. आज विरोधामध्ये आहे म्हणून फक्त टीका करायची, याला काय अर्थ नाही. विरोधकांच्या टीकेला कशा प्रकारे प्रत्युत्तर? मला वाटतं विकास झालेला आहे. एवढा मोठा जेव्हा इम्पॉसिबल प्रोजेक्ट उभा राहतो, हेच त्यांना उत्तर आहे. याबरोबर अवधेश कोरी सर, मी वैभव पाटील, मुंबई.